नमस्कार. आज आपण युविन पोर्टलवरील वॅक्सिनेटर मॉड्यूलचा वापर कसा करायचा आहे हे जाणून घेणार आहोत. वॅक्सिनेटर मॉड्यूल्सचा वापर हे आपले सर्व वॅक्सिनेटर्स करतील आणि प्रामुख्याने त्यांच्या 3 जबाबदाऱ्या असतील. त्यांच्या कार्यक्षेत्रातील आशा क्रिएट करणे, तयार करणे, त्यानंतर लाभार्थ्यांचं प्री रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीकरण करणे आणि तिसरी जबाबदारी सेशन कंडक्ट किंवा सेशन राबवणे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आशा कशा क्रिएट करायच्या हे शिकूयात. युविनचा वापर 2 प्रकारे केला जाऊ शकतो. टॅबलेट, कम्प्युटर व लॅपटॉपवर uvinvaccinator.mohfw.gov.in ह्या URLचा वापर करून आपण युविनमध्ये लॉग इन करू शकतो अथवा प्ले स्टोअरमधून कुठल्याही अँड्रॉईड फोनमध्ये युविन ॲप्लिकेशन डाउनलोड करून युविनचा वापर केला जाऊ शकतो. स्क्रीनवरती आपल्याला इथे युविनचा लोगो दिसत आहे. त्याच्यावरती आपण आता क्लिक करूया. ह्या लोगोवरती क्लिक केल्यावर आपल्याला सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर फीड करावा लागेल, जो आपला यूजर ID असेल. उदाहरण म्हणून मी एक नंबर वापरत आहे आता. त्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड टाईप करावा लागेल. पासवर्डची शहानिशा आपण डोळ्याच्या ह्या सिम्बलवर क्लिक करून करू घेऊ शकतो आणि त्यानंतर लॉग इन ह्या टॅबवर आपण क्लिक करूयात. जर पासवर्ड विसरलास तर फॉरगॉट पासवर्ड ह्या टॅबचा वापर करून पासवर्डला रिसेट करता येईल. अन्यथा लॉग इन विथ OTP ह्या टॅबचा वापर करून आपल्याला रजिस्टर्ड मोबाईल नंबरमध्ये OTP मागवून लॉग इन करता येऊ शकतं. आता आपण लॉग इन करत आहोत. ह्या लॉग इनच्या टॅबवर क्लिक करून लॉग इन केल्या सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन दिसते, ज्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट फॅसिलिटी व सिलेक्ट सेशन साईट्स ह्याचे टॅब दिसत आहेत. त्याखाली आपल्याला सेशन डिटेल्सची माहिती दिसत आहे. स्क्रीनच्या डाव्या व वरच्या बाजूला 3 लाईन दिसत आहेत. इथे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक पॉपअप ओपन होतो. इथे आपल्याला लक्षात येतं की ह्या योगिता नावाच्या वॅक्सिनेटर आहेत. आशा क्रिएट करण्याकरता 2 नंबरच्या ह्या टॅबवर आशा मॅनेजमेंटवर क्लिक करणं गरजेचं आहे. त्याच्यावर आपण क्लिक करूया. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ज्या फॅसिलिटीची आशा व ज्या सेशन साईटची आशा आपण क्रिएट करत आहोत त्याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. ह्या उदाहरणामध्ये मी रेवदंडा PHC हे फॅसिलिटीची निवड केलेली आहे व सेशन साईट चाहूल याची निवड केलेली आहे. ह्याची निवड करताच मला ज्या आशा ह्या कार्यक्षेत्रात आधीपासून तयार झालेल्या आहेत त्यांची यादी आपल्याला पाहता येत आहे. आता नव्याने आशा क्रिएट करण्याकरता ह्या खाली दिसत असलेल्या प्लस चिन्हावर आपल्याला क्लिक करावं लागेल. आपण आता प्लस चिन्हावर क्लिक केलेले आहे. एक फॉर्म ओपन झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला ज्या आशाची नोंदणी करत आहोत त्यांचं नाव इथे लिहावं लागेल. त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाईप करावा लागेल, जो की 10 अंकी असला पाहिजे. त्यांचा जेंडर याची निवड करावी लागेल. त्याच्या खालोखाल आपल्याला त्या आशा कुठल्या कार्यक्षेत्रात काम करतात याच्या निवड करणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात असावी की एक आशा एकापेक्षा जास्त सेशन साईटवर सुद्धा मॅप केल्या जाऊ शकतात. सेशन साईटची निवड केल्यानंतर त्या सेशन साईटच्या कार्यक्षेत्रात येणारे जितकी गावं आहेत त्यापैकी कोणत्या गावात ह्या आशा काम करतात, सदर आशा काम करतात त्याची निवड आपल्याला खालच्या LGD विलेज ह्या टॅबमध्ये सिलेक्ट करून निवड करून आपल्याला त्या संबंधित गावाची निवड करावी लागेल. एक आशा
एकापेक्षा जास्त गावांमध्ये कार्यरत असू शकतात आणि त्या कारणाने आपण एकापेक्षा जास्त गावांची निवडसुद्धा करू शकतो. खालोखाल हेल्थ विलेजेस नावाचा टॅब आहे. इथे त्या गावांची यादी दिसेल जे आपण पाठीमागून बॅकएंडने नव्याने ॲड केलेले आहेत. त्यापैकीसुद्धा जर त्या गावामध्ये अशा काम करत असतील, कार्यरत असतील, तर तिथूनही गावांची निवड केली जाऊ शकते. तर ह्या उदाहरणामध्ये आपण पाहत आहोत की टीना नावाच्या आशा ह्या अक्षी, अलिबाग व फराटपाडा ह्या गावाला कार्यरत आहेत व त्यांचं मॅपिंग आपण ह्या गावांमध्ये केलेलं आहे, जे की सबसेंटर दावळ व टेस्ट 1 रायगड ह्या सेशन साईट या 17 स्थळांच्या अंतर्गत येतात. ही सगळी माहिती भरल्यानंतर आपण ह्या खाली दिसत असलेल्या निळ्या बटन सबमिटवरती क्लिक करणार आहोत. सबमिट करताच आशा क्रिएटेड सक्सेसफुली असा आपल्याला हिरव्या रंगामध्ये मेसेज दिसून येत आहे व त्यांचं नाव आपल्याला ह्या यादीमध्ये दिसू लागेल. थँक्यू.